आजच्या प्रयोगाचे नाव आहे पर्जन्य मापक अर्थात रेन गॉज। या प्रयोगाचा उद्देश म्हणजे पर्जन्य मापकाचा उपयोग करून पर्जन्यमान कसे मोजतात हे जाणून घेणे। नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश। तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती। पर्जन्य मापक म्हणजे काय? पर्जन्य मापक हे एक वैज्ञानिक साधन आहे जे एखाद्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येते। आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य, ते म्हणजे कंटेनर, फनेल, हा मेजरिंग सिलेंडर पाऊस मोजण्यासाठी। चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं। त्यानंतर एक कंटेनर घ्यायचं आणि यामध्ये हा मेजरिंग सिलेंडर या पद्धतीनं ठेवून द्यायचं। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण हे फनेल ठेवून देऊया। हे आपलं पर्जन्य मापक तयार आहे। याला आपण ठेवूया आता पावसामध्ये। आपण हे आता पावसामध्ये ठेवलं होतं, पावसामधून काढलेलं आहे। आता बघू आपण किती पर्जन्यमान झालेलं आहे, तर याच्यामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे पावसावरून, त्यावरून आपल्याला कळेल। तुम्ही बघू शकता बरोबर 1 मिलीमीटर पाणी जमा झालेलं आहे, म्हणजे पावसाचं प्रमाण आहे 1 मिलीलीटर पाऊस झालेला आहे। यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की एका ठराविक ठिकाणी किती पाऊस पडला आहे त्याचं पर्जन्यमान कसं काढायचं ते यातून आपण शिकलेलो आहोत। तुम्हाला जर या प्रयोगासंदर्भात काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता।